परिस्थितीमध्ये महाराजांनी हे सहन केलं। ज्या वेळेला औरंगजेबाच्या समोर त्यांना सकाळी 8 वाजता त्यांना हजर केलं गेलं ना, त्यावेळेला पहिला प्रश्न हाच होता की तू इस्लाम सोड, मी तुला जीवनदान देतो। त्या राजाने हे इस्लाम धर्म स्वीकारला असता तर आज तुम्ही आम्ही डोक्याला किंवा जो लावतोय तो लावला नसता। आज तुमची आमची अवस्था काय झाली असती सांगायची वेगळी गरज नाहीये, सगळ्यांना माहिती आहे की आज आपण काय करत असतो। तर त्यांनी दिलेलं जे बलिदान आहे ना, हे त्यांचं बलिदान आपल्याला आठवायचं आहे। बघा, नुसतं त्यांनी मरण प्रत्येकाला येतं। आपण कित्येक मावळ्यांनी बलिदान दिलेलं आहे, कित्येक देशासाठी स्वातंत्र्य देताना सैनिकांनी केलेलं आहे। आपले जे सीमेवरती आहेत आपले सैनिक तेही बलिदान देतात। हे बलिदान एक क्षणिक असणं ते वेगळं आहे, आणि दर दिवशी बलिदान म्हणजे मरण पत्करणं, मरण स्वीकारणं हे खूप वेगळी गोष्ट आहे। काही दिवशी तुमची बोटांची नखं अख्खी ओढली जातात, पिक्चरमध्ये दाखवले, हातापायची काढली जात आहे, तुमच्या जिभा काटली जाते, तुमच्या शरीरावरती गरम पाणी फेकलं जातं, आणि बटाट्याची साल सोलावी अशी अंगावरनं त्याची कातडी काढलेली आहे। एक दिवस छातीची, एक दिवस पोटाची, एक दिवस मांडीची, एक दिवस पाठीवरती, अशा पद्धतीने महाराजांना छळत त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत छळलेला आहे। त्याचे शेवटला म्हणजे आपला जो गुढीपाडव्याचा दिवस आहे त्याच्या अगोदर अमावस्येच्या रात्री, त्या दिवशी त्यांना महाराजांना आपला जो कोरेगावच्या इथला जो वडूची जागा आहे तिथं संगम आहे तुळापूरला महाराजांना उलट जमिनीवरती असं पाडण्यात आलं, आणि कुऱ्हाडीने जसं आपण लाकूड असं पायावर धरतो आणि फोडतो तसं महाराजांच्या प्रत्येक अवयवाचे तुकडे करण्यात आले। ही वेदना जरी मनात आली, अशी आपण ज्यावेळेला स्मरण करतो ना तेव्हा बुद्धी आपली अशी मुंग्या आल्यासारखी होते की कसं मरण पत्करलं असेल राजाने, कोणासाठी पत्करलं असेल। आता ते त्यानंतर ते नुसतं तेवढ्यावरती थांबले का? नाही, त्यानंतर त्यांनी काय केलं, ते महाराजांचे अवयव त्यांच्या अंत्यविधी मिळावा न मिळावा म्हणून कोल्ह्या कुत्र्यांना त्या रानात जंगलात जिथे आपण माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी रात्री काळोखा रात्री फोडून फेकून दिलंय। म्हणजे आणि त्याच महाराजांचं मस्तक हे फाल्याला लावून भिंड काढण्यात आली, जोपर्यंत औरंगजेब पुढपर्यंत जात होता तोपर्यंत। म्हणजे इतकं क्रूर म्हणत छत्रपती संभाजी महाराजांना मिळालं। महाराजांनी जेव्हा पकडलं त्यावेळेलाच महाराजांना होतं माहिती होतं की आपलं हे हा आहे औरंगजेब आहे, तो आपल्याला जीवनदान तर देणार नाही, आपल्याकडनं सगळं काढून आपल्या देशाची वाटोळ करेल। आणि हे महाराजांनी पहिलंच हे केलं, भाती समजून घेतलं आणि त्यांनी अन्नाचा त्याग केला होता। महाराजांसाठी आपण एक दिवस काय करू शकतो, 30 दिवस सुद्धा आपल्याला बलिदान मास पाळायचं आहे। आपल्या घरातला कुटुंबातला व्यक्ती गेला तर आपण काय करतो, सुखदुःख सोडतो, कोणाच्या काळ उत्सवात जात नाही, आपल्या डोक्यावरती केस काढतो, मुंडन करतो, घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाही, तोडफोड करत नाही, आपल्यालाही तसंच करायचं। आपण काय करू शकतो, आपल्या आयुष्यातली आपल्याला सगळ्यात प्रिय असलेली वस्तू, काही लोकांना काही असेल चहा असेल, काही लोकांना फिरणं असेल, काही लोकांना पिक्चर बघणं असेल, तर काही लोकांना आणखीन काही सवयी असतील, त्या सवयी त्यागून त्या सवयी त्यागल्यामुळे काय होतं, महाराजांचं स्मरण प्रत्येक वेळी होतं। बघा, एक छोटंसं उदाहरण घ्यायला गेलं तर मला चहा आवडते, मला अतिप्रिय चहा आहे। चहा ज्या वेळेला मला आठवण येईल की मला चहा पिऊशी वाटते, त्या वेळेला मला समजेल की नाही मी हे महाराजांसाठी मी सोडलेली आहे। मी पुढील 30 दिवस महाराजांचं स्मरण करून मी 30 दिवस त्यांना श्रद्धांजली म्हणून रोज चौकात जातोय, जिथे महाराजांचं पुण्य दिलं जात आहे, स्मरण केलं जातंय, तिथे जातोयच। पण मी माझ्या आयुष्यातलं तो एक वस्तू मी कायमची सोडलेली आहे। काही लोकांनी पायातल्या चपला सोडलेल्या आहेत, मुंडन केलेलं आहे। आपण काय करू शकतो, प्रत्येकाने चपला सगळ्यात प्रिय वस्तू काय आहे ती ओळखायची आहे आणि ती सोडायची आहे। ठीक आहे। श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। रोज या तुमच्याबरोबर तुमच्या मित्र